सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट। कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव। तसेच 50% DA वाढीचा लाभही पुढील महिन्यात मिळणार। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। आता महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीसह महागाई भत्त्यामध्ये देखील आता वाढ होणार असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलेले आहे। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते। नुकतेच महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा विविध मागणीवर चर्चा करण्यात आली। सदर मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची आता दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे। देशामध्ये 25 राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्यात आलेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयामध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी सातत्याने होत आहे। सदर मागणीवर शासनाकडून आता सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत संघटनेला आश्वासित करण्यात आलेले आहे। माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र आणि अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आली होती। यावर मुख्य सचिव बोलताना यांनी सांगितले की प्रशासन स्तरावरून याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतरच त्वरित यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ हा राज्यातील कर्मचाऱ्यांना आता पुढील महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे। दिनांक 27 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशनास सुरुवात होणार असून या अधिवेशनामध्ये आता कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीचा विचारही केला जाणार असून यामध्ये आता 50% प्रमाणे DA वाढीचा निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात येणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।